तर मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्यान सिद्धार्थ गार्डन या ठिकाणी आपण प्रवेश घेतलेला आहे. इथूनच आपण लगेच या ठिकाणी 50 रुपये तिकीट काढून या ठिकाणी प्राणी संग्रहालयात आता एंट्री केलेली आहे. आता आपण पहिलाच प्राणी जो बघणार आहे त्याचं नाव आहे काळवीट म्हणून आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही माहिती बघू शकता इथं. तर निलेश राठोड इथं थोडा फोकस करा. ओके, चला मग आपण आता काळवीट या उद्यानात चाललोय. हे बघा, तुम्ही बघू शकता आता हे काळवीट प्राणी हे म्हणजे अतिशय माणसापेक्षा चांगलं जीवन जगत असताना आपण या ठिकाणी बघतोय. नुसता माणूस नुसता काय एकाच गोष्टीच्या मागे लागलेला आयुष्यभर. पण इथं काय आहे बंद करी हो कॅमेरा. कॅमेरा बंद आहे सगळे. पोच करतो. हा पॉज बीच कोण डायरेक्ट अनफिल्टर. बघा या ठिकाणी तुम्ही असे प्राणी बघून घेतले की हो. नेक्स्ट. तेव्हा मी बोलणार होतो की माणूस फक्त बायको बागे हा नुसतं भरतोय ते फिरायचं. पण तिथे एक जोडी होती बायको आणि नवरे. तो नवरा माझ्याकडे रागाने बघत होता, त्याच्यामुळे मला ते लवकर थांबावं लागलं. आता आपण चाललोय पुढे. त्या ठिकाणी कॅमेरामॅन सोबत आपले निलेश राठोड कॅमेरामॅन, आमचे बंधू आपले सत्यम चव्हाण MIDC सिक्युरिटी. हा ठिकाणी फिरतोय. या ठिकाणी निलेश कसं वाटतंय डायरेक्ट आपण या ठिकाणी आलो इथं कसं वाटतंय एकदम की खरं माणूस नुसतं बाई करतोय, नुसतं बायको करतोय. पण इथं लोक प्राणी बघा तुम्ही, प्राणी काय एकदम आनंदाने जीवन जगतोय. तर तुम्हाला सर्वांना सांगतो काय काम करता नुसतं आयुष्यभर या काहीतरी फिरायला सांगतो मी काय की माणसाप्रमाणे दिसणारा काळा माणूस या ठिकाणी भालू तुम्हाला दिसतोय. जसं की तुम्ही सगळ्यांनी बबलू डबलू बघितलंच असेल. ते बबलू डबलू या ठिकाणी दोन भाऊ बघताय बघा. बबलू खेळ कर रे होत. निलेश या ठिकाणी दोन्ही भावांची जोडी, त्या दोन्ही भावांची जोडीने तुम्ही भाऊ बघू शकता. परती जाऊन झूम करावा. या ठिकाणी अतिशय आनंदाने नेमका काय करताय काय माहिती ते कळतच नाही आम्हाला. किती आनंद म्हणजे देख रे बेला तू डाले नाही पैसे धंदाजवळ आहेत. हा भावानो, तुम्ही आता बल्लू बघितलेलं आपलं बालू रे. मोगली मधला बल्लू बबलू डबलू आणि त्याच्यानंतर बबलू डबलूची जोडी तुम्ही या ठिकाणी बघितलेली. आता पुढच्या लोकेशनला जाऊया. चला, शेषनाग आहे पुढे. शेषनाग दिसतो तुम्हाला पुढे. चला तर बघा भावांनो, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका काय म्हणते, आपले अस्तित्व म्हणजेच प्राणी आणि पर्यावरण आहेत, आपण त्यांना जपले पाहिजे. तर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातील तमाम लोकांना विनंती आहे, या ठिकाणी जसं सांगितलेलं की आपण प्राण्यांना जपलं पाहिजे. तर तुम्हा सर्वांच्या मनापासून मी या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपण सर्वांनी प्राण्यांना जपावे. नेमका कळत नाही. आता या ठिकाणी पैसे देऊन आलेलो आहे. इथं नेमका ते लाकूड ठेवलंय की मगर ठेवलंय की आपण पुढे आपण जाणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे काळे नाग या ठिकाणी तुम्ही आता बघणार. हे बघा, या ठिकाणी कासव प्रजाती सस्याला आवडणारे कासव या ठिकाणी बसलेलं आहे. आणि बघा, अतिशय प्रेमाने राहता येते. असं माणूस कधीच राहू शकत नाही एका घरामध्ये. एकावर एक झोपले. या ठिकाणी पुढे आपण येणार आहे. हा मांडूळ म्हणून याचे नाव आहे, पण दिसत नाही तो मांडूळ कुठे. हिरो आहे मांडूळ कुठे मग? हा मांडूळ नावाचा हा जंगली साप आहे. हा नंदीकाठी राहत असतो. त्याचा
त्याचा आहार असतो तो उंदीर किंवा पाल खात असतो. त्याचा आकारमान 2 ते 4 फूट. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. आता आपण बघतोय अजगर. हा जो अजगर आहे हा बिनविषारी अजगर आहे भावाला. हा डोंगराळ भाग असेल, पडीक जमीन असेल किंवा नदीकडे राहत असतो. त्याचे जेवणाचे पदार्थ असतात. उंदीर असेल, घुशी असेल, ससे, पक्षी, कोल्हा, लांडगा, माकड, शेळी, रानडुकर या प्रकारचे तो खात असतो. त्याचा आकारमान असतो तो जवळपास 9 ते 12 फुटाचा असतो. बघून घेतो बिनविषारी अजगर आहे. नंतरचा प्राणी आहे अजगर आहे. आपण अजगर बिनविषारी आहे. एवढी जसं आपण ते अजगर बघू शकतो. एक मिनिट रे. जसं आपण तुम्हाला त्या अजगराबद्दल माहिती दिली तोच अजगर हा आहे. आणि आता याच्यानंतर बघा या ठिकाणी अतिशय डेंजरस सापाजवळ आपण जाणार आहे. परती चाल थांब दिल्या तर मग इन्फॉर्मेशन घेतली की सर आपण तोच मोठा आणि बिनविषारी अजगर आहे. जसं त्यांच्याबद्दल सांगितलं, फक्त या सगळ्यांच्या आकारमानामध्ये फरक आहे. कुठे छोटे कुठे मोठे तू बघू शकता. या ठिकाणी हा जो अजगर आहे हा अतिशय मोठा पण बिनविषारी अजगर आहे. त्या चावल्याने वगैरे काही होत नाही. त्याचं शास्त्रीय नाव आहे पायथॉन मॉल्युस. सांगा बघा मित्रांनो, तुम्ही जो आता सापाचा प्रकार बघितलेला आहे तर त्याचं नाव घोणस आहे. त्याला आपल्या साधारण भाषेमध्ये परेड म्हणतात. परेड त्याचं वास्तव्य हा जवळपास गवताळा भाग असेल, मोठी उद्याने असेल किंवा नदी खाडीच्या काठी असतात. आता याचा जो आहार आहे तो आहार याचा खाडीचे किल्ले असेल, लहान पक्षी असेल किंवा उंदीर असेल. हा एक 6 ते 7 फुटाचा साप असतो आणि याला आपल्या साधारण भाषेमध्ये परेड म्हणतात. त्याचे आयुष्यमान साधारणतः 20 वर्षाचा असतो. अबे छकती झाडे पर या झाडे पर इथं वर येते. चाल थंडी जागा बरं मिलो मुनागे नेक्स्ट कच्चे नेक्स्ट धामण ए हिऱ्या एवढी कातळी गाडी बनवतो. ते टेन्शन पण चाल हिरास ना. चला मित्रांनो, या ठिकाणी आपण जे बघितलं आता ते आपण प्रत्यक्ष बघत असतो. आपल्या गावामध्ये असेल, आपल्या नदी नाल्यामध्ये असेल, धामण म्हणून आपण बघितलं. ए नाच रे विषय खोबरं एक्झॅक्ट पडे सारी रे. आणि भाऊ भैया आता काय सांगू तुम्हाला यार, माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा डायरेक्ट असं नाग बघितलं, शॉक झालो एकदम. डायरेक्ट इंडियन कोबरा म्हणून त्याचं नाव आहे. त्याचं वास्तव्य धान्याचे कोठारे असेल, पडीक जमीन असेल, उंदरीचे बिळे असेल, नाल्यांच्या काठी कुठे असेल, पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश, श्रीलंका या ठिकाणी तो जास्तीत जास्त प्रमाणात आढळतो. बेडूक असेल, लहान पक्षी असेल त्यांना तो डायरेक्ट काय 2 मिनिटात खाऊन जातो. माणसाला चावल्यावर माणूस सोडत नाही. अरे बारे लिखो या ठिकाणी एक कासव, मी माझ्या आयुष्यामध्ये कासव पण खाल्ले. सस्याला हरवणारा या ठिकाणी तस्कर म्हणून आहे. बोल तस्कर नावाचा हा साप आहे. हा खूप बारीक असतो. हा जवळपास आपल्या घरामध्ये पण आढळतो. त्याच्यामुळे कोणी त्याची घाबरायचं काही कारण नाही. पण तो वाचून कुठेही होऊ शकतो. या ठिकाणी बघा नाग आहे, हा विषारी नाग आहे.
त्याच्याबद्दल आपण माहिती बघितली. हा चावला तर डायरेक्ट जागेवर आपण येऊन होऊन जातो. चल याने चावला आयुष्य बरोबर. शुरू होने से पहले कहानी खत्म. और यहाँ पर कहानी समाप्त. समाप्त. देखो दी शब्द डिटेल में बता देना. चला. बोल देला. आ जाना एक ही दीदी दी शब्द बोल सत्यम तुम्ही ला ला ला. आपला युट्यूबर धीरज राठोड सर. हा बोल. भैया तुम्ही हे सगळं बघितलंच असेल. वेगवेगळ्या प्रकारचे आपण नाग साप बघितले. आपल्या आयुष्यामध्ये गावात आट्यात बघितले तर पूर्णपणे फाटून जाते माणसाची. पण या ठिकाणी ते पिंजऱ्यात असल्या कारणाने आपण एकदम हिमतीने बघून त्यांच्याबद्दल आपण माहिती पण सांगितली. याबद्दल हे तुम्ही सगळे पण हे तुमच्यासाठीच आम्ही इथं आलो तुम्हाला दाखवण्यासाठी. त्याच्यामुळे आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो वगैरे काही करू नका. फक्त आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, काहीच नका करू. पण फक्त आम्हाला कुठे दिसलं तर फक्त 2 मिनिटं की सर प्लीज शिल्पी विथ मी आज सांगा. बस. पैसा गेला नांद हा? पैसा गेला नांद केला. या ठिकाणी दुसरं काही नाही, फक्त पैसा गेला आणि नांद केला. या वाक्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. कारण की फक्त स्वतःचे पैसे टाकून तुम्हाला काहीतरी दाखवायचं याच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलो. जेव्हा उद्यानात घुसलो तिकीट जर सांगितलं तुम्हाला 20 रुपये तिकीट घेतली त्याच्यामुळे आणि टेन्शनच घेतली. या ठिकाणी 20चा तिकीट फक्त जास्त दिला. फक्त 20 ते त्या ठिकाणी आलो. आम्हाला वाटलं 20 रुपयाची तिकीट आहे, एवढं खुशी वाटली आम्हाला. तर 20ची तिकीट आहे काय होणार आहे. पण जेव्हा मध्ये आलो आम्ही तर गसकन 50 रुपये तिकीट घेतली. 50 चंदन लागला. 50 चंदन लागलं डायरेक्ट. चला. ते मी त्यांच्याकडे फोन पे नाहीये आणि फोन पे नाही तर मग आपलं मी सत्यमच्याकडे म्हणतो, माझ्याकडे काय आहे म्हणे. त्याची एक तर जिंदगी झट झालेली आहे. गपकन 150चा चंदन. तो म्हणतो झाला मला तिथून निघायचे 40 रुपये भाडा लागतो, असं लागतो, ए, तसं बस लागतो. जास्त जास्त बंद केलं.